श्लोक 25. धूमो कृष्ण षण्मासा दक्षिणायनं तत्र चांद्रमसे ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. अर्थ: धूर रात्र, कृष्ण पक्ष, दक्षिणायनाचे 6 महिने. यावेळी मृत झालेला कर्मनिष्ठ योगी चंद्रलोकाला प्राप्त करून पुन्हा परत येतो, असे भगवंत सांगत आहेत. विवरण: मरणसमयी कफवातादी दोषाने अंतःकरणात विचार विवेक सुचेनासे होतात. स्मरणशक्ती व इंद्रिये काम करेनाशी होतात. भ्रम होऊन मन वेडे होते. शरीरातील अग्नी निस्तेज होतो. त्यामुळे ज्ञानशक्ती क्षीण होत जाते. आकाशात ढग आल्यावर ज्याप्रमाणे सर्व वातावरणच धूसर होते, अगदी अशीच शरीराची सुद्धा स्थिती होते. म्हणजे धड जिवंत नाही आणि धड मरत सुद्धा नाही. मन, बुद्धी, शरीर, स्मृती काम करेनाशा होतात. आणि शरीराच्या या स्थितीबरोबरच बाहेर सुद्धा रात्र, कृष्ण पक्ष आणि दक्षिणायन असा योग प्राप्त होतो. आणि अशा वेळी देहपात झाल्याने, त्यावेळी त्याला ईश्वराचे स्मरण न झाल्याने तो चंद्रलोकापर्यंत जातो. तेथे काही काळ राहून त्याला पुन्हा मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागतो. असा हा पुनरावृत्तीचा मार्ग आहे. मृत्यू घडण्याच्या या कालांमध्ये 2 प्रकार वर्णन केलेले आहेत. श्लोक 24 आणि 25 मध्ये त्याचे आपण सविस्तर वर्णन पाहत आहोत. त्याचे भिन्न परिणाम आहेत. हे 2 काल म्हणजेच 2 गती किंवा 2 मार्ग मानले गेलेले आहेत. यातील पहिला मार्ग तेजाशी, प्रकाशाशी, सूर्याशी संबंधित आहे. तर दुसरा हा धूर, अंधार, रात्र आणि रात्रीचे प्रतीक असलेला जो चंद्र, तो सुद्धा कृष्ण पक्षातला दिवसेंदिवस क्षीण होत जाणारा असा आहे. प्रथम प्रकारात योगी सूर्यावर जातो, तर दुसऱ्या चंद्रावर. चंद्रलोकावर गेलेला योगी काही काळ तेथे राहून परत येतो. तेथे त्याचे राहणे प्राणमय कोशाने घडते. माणसाचे जड शरीर म्हणजेच अन्नमय कोश आहे. त्यामध्ये प्राणमय कोश आणि त्याचे आत मनोमय व त्याचे आत विज्ञानमय आणि त्याचे अगदी आत आनंदमय कोश आहे व त्या सर्वांमध्ये आत्मा असतो. मृत्यूसमयी जडदेहातून प्राणमय कोश इतर कोशांसह निघून जातो. तो चंद्रावर राहू शकतो. कर्मानुसार योग्य काळी पुन्हा पृथ्वीवर येऊन अन्नमय कोश म्हणजेच देह धारण करतो. मात्र मृत्यूनंतर जर प्राणमय कोश सूर्यावर गेला, तर तेथील 6000 डिग्री सेंटीग्रेड इतक्या प्रचंड उष्णतेने त्याचे पूर्ण विघटन होऊन केवळ परमाणु रूपाने ते शिल्लक राहते. तो ब्रह्माचा पहिला आविष्कार आहे. साहजिकच तो योगी ब्रह्मालाच मिळतो, म्हणजेच मुक्त होतो, असे डॉक्टर पवी वर्तक यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितलेले आहे. मागील श्लोकातील अग्नी, ज्योती, दिवस, शुक्ल पक्ष हे शब्द प्रकाशाचे म्हणजे ज्ञानाचे सूचक आहेत. तर या श्लोकातील धूर, रात्र, अंधार, कृष्ण पक्ष हे शब्द मार्ग लोपक अंधाराचे सूचक आहेत, म्हणजेच अज्ञानाचे सूचक आहेत. उत्तरायणात वृष्टी होत नाही. हवा स्वच्छ शुद्ध असते, त्यामुळे मार्ग सुगम होतो. या उलट दक्षिणायन हे पावसाचे दिवस असतात. वृष्टीमुळे मार्गात अडचणी निर्माण होतात. त्यातच प्रकाशाचा अभाव, म्हणून प्रवासाची कठीणता वाढत जाते. हा आपला नित्य व्यवहारातील सुद्धा अनुभव आहे. अगदी आताचे काळात सुद्धा आपण जर प्रवासाला निघालो, विशेषतः आपल्या स्वतःच्या वाहनाने, तर रात्रीचे वेळचा प्रवास करण्याचे आपण टाळतो. शक्यतो दिवसा कुठेही मुक्कामावर पोहोचण्याची आपण काळजी घेतो. अध्यात्माचा विचार केला तरी सद्गुरूचे मार्गदर्शन जर नसेल तर माणूस या मार्गावर भटकत राहतो. आपल्याला असेही दिसते, कारण श्रेयस मार्ग फक्त सद्गुरूच दाखवतात. रणांगणावर गोंधळलेला अर्जुन भगवंतांना विनंती करतो आहे
की यत् श्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे, किंवा तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्नुया. तो मार्ग निश्चितच प्रकाशाचा सुकर मार्ग असतो. मात्र ज्यांना ही सद्गुरूची कृपा प्राप्त होत नाही, तो अज्ञानाच्या गाढ अंधाराच्या रात्रीत धुराने आच्छादल्यासारखे भ्रांत झाल्याने मार्ग पाहू शकत नाहीत. रात्री म्हणजे रमयित्री, म्हणजेच रमण्याची, भोगण्याची इच्छा करणारे भोगांनीच रोगी होत जातात. त्यांची अवस्था मरणसमयी वर वर्णन केल्याप्रमाणे होते. स्मरणशक्ती, बुद्धी, इंद्रिये काम करेनाशी होतात. मग ते मरणसमयी मलिन म्हणजे कृष्ण पक्षात सामील होतात. यांना कोणी मार्गदर्शकच नसतो. अज्ञानाने त्यांना स्वतःला काहीच कळत नाही. मग ते विविध कष्ट भोगत राहतात. अंधारात ठेचकाळत दुःख भोगत दक्षिण दिशेला म्हणजेच अधोगतीला प्राप्त करतात. दक्षिण दिशा किंवा गती पितरांची, मृत्यूची व वारंवार दुःख भोगण्याची गती आहे. तेथे कोणी सहाय्यक नसतो. अशुद्ध पक्षात समाविष्ट झालेले भोगी व रोगी लोक सरळ मार्गापासून दूर गेल्यानंतर यांना थोडासा प्रकाश दिसतो, पण तो परप्रकाशी व बहुभोगी आणि नित्यक्षयी असलेल्या कृष्ण पक्षातील चंद्राचा असतो, म्हणजेच तो अंधुक असा असतो. पण असा प्रकाश पुरेसा नसल्याने त्यांचा मार्ग अडचणीचा राहतो. ज्याला स्वतःचा प्रकाश पूर्णपणे नसतो, तो चंद्र कधी प्रकाश दाखवतो, कधी अंधारात स्वतःच राहतो. म्हणजेच संसारात कधी थोडेसे सुख तर कधी दुःख भोगायला लागते. हे लोक पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्या करीत वारंवार मृत्यूलोकात ये जा करीत असतात. असा हा कष्टाचा आणि दुःखाचा मार्ग आहे, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. येथे अग्नी, सूर्यप्रकाश, संपूर्ण चंद्रप्रकाश आणि उत्तरायण म्हणजेच वर सांगितलेल्याप्रमाणे कर्म करण्याची शक्ती, सतेज बुद्धी, पवित्र भावना, आसक्तीचा अभाव या गोष्टी नसतात. तर त्याऐवजी आळस, अज्ञान, अशुद्ध अथवा मलिन भाव आणि प्रमाद हे असल्याने माणूस अधःपतित होतो. त्याला जन्ममरणाचे कष्ट सहन करावेच लागतात. वरील दोन्ही मार्गाचे वर्णन वाचून आपल्याला असे वाटते की पहिल्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे योग्य वेळी माणसाचा मृत्यू झाला तर तो मुक्ती किंवा मोक्ष प्राप्त करतो, व या उलट दुसऱ्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे जर घडले तर त्याला मोक्ष मिळत नाही. सर्वांनी एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की ही गोष्ट योगी लोकांसाठी आहे. ती क्रमाक्रमाने घडत जाते. शिवाय मोक्ष मिळण्याच्या ज्या अनेक अटी यापूर्वीही सांगितलेल्या आहेत, त्यापैकी ही एक आहे. म्हणजेच माणसाने आयुष्यभर पाप करून मरते समय देवाचे नाव घेऊन ज्याप्रमाणे मोक्ष मिळत नाही, त्याचप्रमाणे फक्त योग्य वेळी मरण आले म्हणजे तो मुक्त होतो असे समजण्याचे कारण नाही. अनेक जन्माची साधना ज्यासाठी आवश्यक आहे, शिवाय जे सत्पुरुष याच देही सच्चिदानंद रूप झालेले आहेत, त्यांच्यासाठी या गोष्टी गरजेच्या नसतात. अनेक संतांच्या पुण्यतिथी वद्य पक्षातील आहेत. त्यांना उत्तम गती मिळण्यात कोणतीच अडचण निर्माण झालेली नसते. वर दिलेल्या प्रयाण काळाचा शब्दशः अर्थ कोणीच घेऊ नये, तर ते एक रूपक आहे आणि त्याचे स्पष्टीकरण सविस्तरपणे इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे रूपक आचार्य विनोबाजींनी त्यांच्या गीता प्रवचनामध्ये सांगितलेले आहे. म्हणून प्रत्येकाला आपल्या कर्मानुसारच गती मिळते हे सर्वांनी प्रथम लक्षातच घ्यायला हवे. येथे व्यवहारातील लबाडी अगर युक्तिवाद उपयोगाचा ठरत नाही. येथे एक गोष्ट पितामह भीष्माचार्यांची सुद्धा लक्षात घ्यायला हवी. कारण आपल्याला माहिती आहे, ते उत्तरायणाची वाट पाहत अनेक दिवस त्या रणांगणावर शरशय्येवर पडून होते. पण महत्त्वाची गोष्ट इथे अशी आहे की ते इच्छामरणी होते.
त्यांना त्यांच्या पित्याने म्हणजे राजा शंतनूने तसा वर दिला होता. शिवाय ते धौ नावाचे वसू होते, म्हणजेच ते देवतांपैकी एक होते. शापामुळे ते मृत्यू लोकात आले होते. शाप भोगून त्यांना त्यांचे देवलोकात परत जायचे होते. दक्षिणायनात देवलोकांची रात्र असते. देवलोकाचे दरवाजे सुद्धा बंद असतात. त्यामुळे त्यांना दाराबाहेर वाट पाहत राहायला लागले असते. इथे वाट पाहण्याऐवजी तिथे वाट पाहण्याऐवजी ते मृत्यूलोकात राहिले. आणि त्याला कारणही तसेच होते, कारण त्यांना रोज भगवान श्रीकृष्णाचे दर्शन होत असे. सत्संग घडत होता आणि त्यामुळेच त्यांचे हित साध्य होणार होते. याच काळात त्यांनी धर्मराजांना राजधर्म सांगितला होता आणि शिवाय विष्णू सहस्रनामाचा उपदेश सुद्धा सर्व पापनाशासाठी त्यांनी केला होता. अशा सर्व कारणांनी त्यांनी उत्तरायणाची वाट पाहिली होती. वरील दोन्ही श्लोकातील भावार्थ असा आहे की निष्काम भाव हा प्रकाश आहे, सकाम भाव हा अंधार आहे. कृष्ण मार्गाचा उल्लेख छांदोग्य उपनिषदात व बृहदारण्य कोशात पुढील प्रमाणे केलेला आहे. धूमाची देवता, रात्रीची देवता, कृष्ण पक्षाची देवता, दक्षिणायनाची देवता, पितृलोक, आकाश, चंद्रमा म्हणजे सोम हे पुनरागमन प्राप्त होणे. तसेच कृष्ण मार्गाला उपनिषदात पितृयान, धूम मार्ग आणि दक्षिण मार्ग या नावाने संबोधलेले आहे. अर्थ जरा बराच लांबलेला आहे, इथे आपण थांबूया. श्लोक 26. शुक्ल कृष्णे गती येते जगत शाश्वते मते, एकया यात्यनावृत्ती मन्यया वर्तते पुनः. अर्थ, जगताच्या या शुक्ल कृष्ण गती म्हणजेच मार्ग देवयान व पितृयान, ज्ञानी व कर्मी लोकांसाठी शाश्वत व अनादी अशाच आहेत. देवयान मार्गाने गेलेला पुन्हा परत येत नाही व पितृयान मार्गाने गेलेला तो मृत्यूलोकी पुन्हा जन्माला येतो, असे भगवंत सांगत आहेत. विवरण: शुक्ल म्हणजे प्रकाशमान ज्ञानमय, तर कृष्ण म्हणजे काळोख्याची अज्ञानमय वाट. या दोन्ही वाटा मृत्यूनंतरच्या मानल्या गेल्या आहेत. त्या शाश्वत आहेत. यातील ज्ञानमय म्हणजे प्रकाशाशी, तेजाशी संबंधित असलेला असा मार्ग आहे. तर कृष्णगती म्हणजे दुसरा काळ किंवा मार्ग हा अज्ञान म्हणजे अंधाराचा, रात्रीचा धुसर असा असून तो चंद्राशी संबंधित आहे असे सांगितले आहे. या मार्गाने गेलेला योगी काही काळ चंद्रलोकी राहून पुन्हा मृत्यूलोकात परत जन्माला येतो असे आहे. आणि ज्ञानदेव असे सांगतात की आयसिआय दोन्ही वाटा, एकी उजू एकी अव्हाटा, तव एके ब्रह्मत्वा जायचे, एके पुनरावृत्ती येईचे. अशा या दोन मार्गांचा संबंध जगताच्या सर्व चराचर प्राण्यांशी आहे. ऊर्ध्वगतीशी माणसाचा प्रत्यक्ष संबंध आहे, तर चराचर प्राण्यांशी परंपरेने संबंध आहे. कारण चर आणि अचर प्राणी क्रमाक्रमाने किंवा ईश्वर कृपेने मनुष्य जन्मात येतातच. मनुष्य जन्माला आल्यानंतर केलेल्या कर्मानुसार त्यांना ऊर्ध्वगती किंवा मध्यमगती किंवा अधोगती प्राप्त होते. याचा संबंध शुक्ल आणि कृष्ण गतीशी आहे. जोपर्यंत माणूस प्रापंचिक भोगात आसक्ती ठेवून, म्हणजेच विनाशी वस्तूंबद्दल त्यांचे मनात जोपर्यंत आकर्षण आहे, कामना आहे, तोपर्यंत तो स्वर्गादी उच्च भोगभूमीत जाऊन परत अधोगती प्राप्त करतो. ह्याच्या आधीसुद्धा आपण हा विचार दुसऱ्या अध्यायात पाहिलेला आहे. तसेच प्रत्येक प्राणी मात्र हा परमात्म्याचा अंश असल्याने तो कधीही ऊर्ध्वगतीला जाऊ शकतो. साधकाने नित्य जागरूक आणि दक्ष राहून आपल्या अंतःकरणातील वासना, आसक्ती किंवा भोगाबद्दलचे आकर्षण कमी केले, त्यांना महत्त्व दिले नाही, तर परमात्मप्राप्तीसाठी कोणत्याही स्थलकालाचे अथवा योनीचे बंधन त्यांना राहत नाही. भगवंतांनी पुढे असे सांगितलेलेच आहे की स्त्रियो वैशास तथा शूद्रास ते पियांती परांगती.
अगदी पशुयोनीत जन्माला आलेल्या प्राण्यांना सुद्धा ही ऊर्ध्वगती प्राप्त होते आणि याच्यासाठी गजेंद्राचे उदाहरण नेहमी दिले जाते. शुक्ल व कृष्ण गती अव्यय व शाश्वत आहेत. त्या निरंतर राहणाऱ्या व अनादी कालापासून असून जगतासाठी त्या अनंत काळापर्यंत उपयोगात येत राहतील. शुक्ल मार्गाने गेलेला साधक अनावृत्तीला प्राप्त होतात व ब्रह्मलोकात जाऊन ब्रह्मदेवाबरोबरच मुक्त होतात. दुसऱ्या मार्गाने म्हणजे कृष्ण मार्गाने गेलेले पुन्हा वारंवार जन्म मरण्याचे फेऱ्यात फिरत राहतात असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 27. नैते श्रुती पार्थ जानन् योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. अर्थ, पार्था, हे मार्ग जाणणारा कोणीही योगी मोह पावत नाही, म्हणजेच मोक्षविरोधी मार्गाचे त्यास चुकूनही स्मरण होत नाही. म्हणून अर्जुना, तू सर्व काल योगयुक्त होऊन राहा असे भगवंत सांगत आहेत. विवरण. भगवंतांनी अर्जुनाला दोन्ही मार्ग सांगितले व ज्या योग्याला या दोन्ही मार्गाचे मर्म कळले आहे तो गती ध्यानात घेऊन कधीही मोह पावत नाही व त्याला हेही कळते की जो भगवंताशी अनन्य झालेला नाही त्यालाच या गती प्राप्त होतात. या दोन्ही गती शाश्वत आहेत, मात्र हे चिंतन योग्यांसाठी आहे. म्हणून योग्याने सर्व काळच भगवंताचे अनुसंधानात राहायला हवे. योग्याने आपला अधप्पात टाळण्यासाठी नेहमीच अगदी सदा सर्वदा योगानुसारच आपले आचरण करायला हवे. योग याचाच अर्थ कर्माची कुशलता, सुखदुःखाविषयी समबुद्धी आणि भोगासंबंधी अनासक्ती असाच आहे. प्रतिक्षणी घडणारे कर्म कुशलतेने, समतेने आणि अनासक्तीने व्हावे याचेच नाव सदा सर्वदा योगयुक्त असणे असा आहे. असा हा योगयुक्त पुरुष मोहात सापडत नाही. योग याचाच दुसरा अर्थ योग्य कर्म असाही आहे. भगवंत वारंवार अर्जुनाला योगी होण्याशिवाय विषयी सांगत आहेत. योगी अनन्य चित्तच हवा. त्याने आपले मन बुद्धी परमात्म्यास समर्पण करावे असे सुद्धा सांगत आहेत. ज्ञानदेव या समर्पणाचे वर्म सांगतात ते असे आहे की मनबुद्धीपाशी अहंकारू ये, म्हणजेच मनबुद्धीजवळ अहंकार हा असतोच. मनबुद्धी अहंकार ही खालच्या पातळीवरची म्हणजेच अपरा प्रकृती असते. ती स्थूल विश्वाला जोडलेली आहे, परंतु ती परमात्म्याशी जोडली गेली तर ती पराप्रकृती होऊन जाते आणि असे करणे म्हणजेच युक्त होणे. योग म्हणजे जोडणे, युक्त असणे. म्हणून भगवंत मन बुद्धी अहंकार परमेश्वराला अर्पण करायला अर्जुनाला सांगत आहेत. योगी होण्यासाठी प्रथमतः आपले आंतरिक परिवर्तन व्हायला लागते. देह, इंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार ही उत्तरोत्तर सूक्ष्म होत गेलेली तत्वे आहेत. अहंकार सूक्ष्म असला तरी तो स्थूलच आहे. आत्मदर्शनासाठी अहंकाराचा अडसर हा नेहमीच राहतो. आत्मा हे सर्वात शुद्ध व सूक्ष्मतम रूप आहे. म्हणून आत्मरूपाच्या अनुभूतीवरच स्थिर राहून विश्वदर्शन घ्यायला हवे. यासाठी स्थूल माया पार करून योग्याने पलीकडे जायला लागते. ज्या संत महात्म्यांना हे सारे जमले ते याच देहात राहून परमात्म्याशी सदा युक्त होऊन मुक्तावस्था भोगत असतात. अशा रीतीने परमात्म्याशी जोडले जाण्याचा प्रयत्न मनपूर्वक, परिश्रमपूर्वक आणि सातत्याने केला तरच आपल्याला यश मिळते. अनेकांना असा प्रयत्न जन्मोजन्मी करावा लागतो. अशांना मृत्यूचा शेवटचा क्षण अधिक जपायला लागतो. परंतु असा शेवटचा क्षण साधण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा संपूर्ण जीवनच साधना बनविणे सोपे व योग्यही असते. कारण या साधनेच्या ओघातच तो क्षणही सहजतेने साधता येतो किंवा प्राप्त करता येतो.
येथे भगवंत मार्मिक सूचना करतात. तू मन, बुद्धी आणि अहंकार अर्पण कर. ही अंतरंग साधना आहे. त्यासाठी दुसऱ्या कोणत्याच विशिष्ट आचाराची आवश्यकता नसते. कारण असे आहे की होणारे प्रत्येक कर्म यज्ञच असते. तेही परमात्म्यास अर्पण केले तर. अशा रीतीने सदा सर्वदा युक्त होऊन केलेले कोणतेच कर्म योग्याला बंधन करत नाही. अर्जुनाने सदा योगयुक्त होऊन युद्ध केले तर त्याला सुद्धा युद्धात होणाऱ्या हिंसेचे पाप लागण्याची भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. असा सुद्धा एक हेतू भगवंताचे या उपदेशात आहे. आपण इथे थांबूया. श्लोक 28. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नाम 8मोऽध्यायः. अर्थ: योगी याला जाणून म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे वेदांमध्ये, यज्ञांमध्ये, तपामध्ये, दानात जे पुण्य सांगितले आहे व त्याचे फल त्याला मिळणार आहे, त्या सर्वांचे पलीकडे जाऊन आद्य आणि परम उच्च अशा स्थानाला प्राप्त करून घेतो, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. विवरण: नित्य योगयुक्त झाल्यास कोणता लाभ होईल ते या श्लोकात भगवंत सांगत आहेत. वेद पठण करणे, यज्ञयाग, कृच्छ, चांद्रायणादी तप करणे, दान देणे या सर्वामुळे जे पुण्य प्राप्त होते त्यापेक्षा जास्त श्रेष्ठ स्थान या नित्ययोग्याला प्राप्त होते. ते मनुष्याचे शेवटचे प्राप्तव्य आहे. मानवी जीवनाचे तेच सार्थक आहे. यानेच तो शेवटचा दिस सुद्धा गोड होतो. आद्य म्हणजे पहिले, आदिम, प्रथम, मुख्य स्थान असा त्याचा अर्थ आहे. सर्वात पहिले व श्रेष्ठ स्थान प्राप्त करण्याचा केवळ एकच एक उपाय आहे. तो म्हणजे योग पद्धतीने आपल्या संपूर्ण जीवनाचा यथायोग्य उपयोग करून घेणे. जे करावयाचे ते योगरूप बनवणे, योगयुक्त करणे आणि तोच आपला स्वभावसुद्धा व्हावा ह्यासाठी सतत प्रयत्नशील असणे. हाच नित्ययोग ब्रह्माशी आपला संयोग करून देतो. या श्लोकात भगवंत वेद, यज्ञ, तप आणि दान या साऱ्या गोष्टींना विशिष्ट मर्यादा आहेत आणि त्यांनी पुण्य मिळेल, पण त्याचे पलीकडे जाण्यातच खरा पुरुषार्थ आहे आणि तेच आपले ध्येय असले पाहिजे असे अर्जुनाला इथे सांगत आहेत. वेद म्हणजे धर्मग्रंथ, यांचेमुळे मार्गदर्शन होते, पण हे नुसते वाचून किंवा त्यांचे पठण करून, त्यांचा अभ्यास करून उपयोग नसतो, तर अनुभव ही खरी गोष्ट आहे. कोणत्याही गोष्टीचे खरे ज्ञान अनुभवातूनच मिळते. त्यामुळे नुसत्या शाब्दिक माहितीचा उपयोग नाही. इथे आपल्याला कदाचित ही गोष्ट सर्वांना माहिती असेल की एक पंडित असतो आणि तो नदी पार करण्यासाठी एका नावेतून जात असतो. या पंडिताला हा खूप अगदी शब्द प्रभुत्व त्याच्या घरी पाणीच भरत असते आणि ह्यांनी अनेक शास्त्रांचा, अनेक गोष्टींचा अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केलेला असतो. आणि हा नावाडी जो असतो हा बिचारा काय आपला फारसा काही म्हणजे शिकलेलाच नसतो, फारसा नाही शिकलेलाच नसतो. त्याचा आपला उदरनिर्वाहाचा एकच एक जो काही व्यवसाय आहे तो प्रामाणिकपणे करत असतो. पंडितजी त्या नावेत बसल्यानंतर त्या नावाड्याला म्हणतात की अरे तुला पोहता येतं का रे? तो म्हणला, अहो आता काय, आम्ही नावाडीच आहोत, आम्हाला जन्मापासूनच पोहता येतं. पण पंडित म्हणतात की तुला ते शास्त्रशुद्ध तू त्याचं शिक्षण घेतलंयस का? तो हसता म्हणतो, शिक्षण? पोहायला कशाला शिक्षण लागतं? ते आम्हाला लगेचच येतं म्हणे, पाण्यात पडलं की लगेच पोहता येतं म्हणे. तर पंडितजी म्हणतात, अरे बाबा तसं नसतं, त्याचं शिक्षण घ्यायला लागतं. मी तुला सांगू का कसं पोहायचं असतं? त्यांनी तुझा नक्की जीव वाचेल.
नावाडी म्हणतो की मला काही गरज नाही त्याची, मला आपला जीव कसा वाचवायचा ते चांगलं माहिती आहे. आणि अजून असाच थोडे ते प्रवास करत करत त्या नदीच्या मध्यावर येतात. आणि नावाड्याला असं लक्षात येतं की त्या नावेला खालच्या बाजूला एक छिद्र पडलंय आणि त्यातून आतमध्ये पाणी येतंय. आता नावाडी त्या पंडिताला म्हणतो की महाराज, तुम्हाला पोहता येतं ना, म्हणजे ते काय तुमचं शास्त्र शुद्ध वगैरे ते आता सगळं आठवा बरं, कारण आता ही लवकरच आपली ही जी बोट आहे ही पाण्यात बुडणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही पोहण्यासाठी सिद्ध व्हा. आता आली का पंचायती. ह्या पंडिताला फक्त त्यांनी शिक्षण घेतलेलं असतं, पोहण्याचा त्याला कणभरी अनुभव नसतो, तो कधी गुडघाभर पाण्यात सुद्धा पोहलेला नसतो. आणि असं सांगेपर्यंत ती नाव अर्धी अशी पाण्याने भरून जाते आणि नावाडी प्रसंगाचं गांभीर्य ओळखून पटकन नदीमध्ये उडी मारतो आणि पोहत जातो आणि पंडितांना म्हणतो की बघा बाबा, तुमचा त्या शास्त्रशुद्ध पोहण्याच्या अभ्यासाचा तुम्हाला काही उपयोग होतोय का? माझा मी आपला असा अडाणी आहे, मी आता पटकन पहिलं तीर गाठतो. यातला महत्त्वाचा विनोदाचा भाग जरी सोडला तरी यातलं महत्त्वाचं तत्त्व असं आहे की पोहण्याचा अनुभव असणं आणि पोहण्यासंबंधी नुसती शाब्दिक माहिती असणं हा जो काही मोठा फरक आहे. आणि त्याच्यामुळे आयुष्य तगणं राहणं किंवा जाणं ह्या सगळ्या गोष्टी इथे घडलेल्या आपल्याला लक्षात येतील. आणि म्हणूनच असं इथं सांगतायत की वेदांचा अभ्यास न कळलेले न केलेले तुकोबा सांगतात की वेदांचा खरा अर्थ केवळ आम्हालाच माहिती आहे. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा. आणि ते असे बिनधास्तपणे सांगत आहेत, कारण शास्त्री पंडित नुसते वेद व त्याचा अर्थ मुखोद्गत करतात. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की हे जे शास्त्री पंडित आहेत यांचं कसं ते शिक्षण जे आहे ते कसं आहे की बैलावरी शास्त्र बांधले आहे. बैलावर शास्त्राच्या सगळ्या पोथ्या बांधलेल्या असल्या तरी बैलाला मात्र शास्त्र कळलेलं नसते. आणि तसेच आहे. यासाठी तुकोबा अशा पंडितांचा उल्लेख नाश केला शब्दज्ञाने असा करतात. तर पार्थ समर्थ यांना पढत मूर्ख असे म्हणतात. यज्ञ म्हणजे त्या त्या धर्मातील किंवा संप्रदायातील कर्मकांड. याने जीवनाला विशिष्ट अशी शिस्त लागू शकते. काही संस्कार सुद्धा होतात. त्यामुळे विशिष्ट अनुशासनबद्ध व्यक्तिमत्वे तयार होतात. पण याला एवढेच महत्त्व आहे, अशा लोकांना कर्मकांडातच धर्म सामावलेला आहे असे वाटते. ते त्याबद्दल पुष्कळ आग्रही असतात, पण त्यामुळेच विशिष्ट आचारात धर्म कोंडला जातो. त्यातून अत्याचार घडतात, मतभेद होतात, कलह आणि युद्धसुद्धा होतात. याने काहीच साध्य होत नाही. म्हणूनच अशी धर्मस्थाने धर्म धर्मस्थाने व्यर्थ ठरतात किंवा खरा धर्म या सर्वापलीकडे आहे तो खऱ्या पंडितांना समदर्शनानेच कळतो. तप म्हणजे तापणे. यामध्ये आत्मपीडन अथवा परपीडन होत असते. जसे काही व्रते, उपवास, पाययात्रा यातच तप सामावलेले नसते. खरे तर सद्गुण अंगी बाणवण्यासाठी आपला नैसर्गिक वृत्ती आणि प्रवृत्ती विरुद्धचा झगडा करून समाधानाने ते प्राप्त स्थितीत कष्ट सहन केले जातात, त्यालाच तप म्हणतात. मात्र आपण विविध व्रत, वैकल्य, यात्रा, विशिष्ट आचरण इत्यादीचे वर्षानुवर्ष पालन करण्याला तप मानतो व आपणच खरे धर्माचरण करतो अशा भ्रमात सुद्धा राहतो. विनोबाजी असं सांगतात की घरातली जी गृहिणी आहे ती खरे तर तप सातत्याने करत असते, कारण ती सर्व आपले जे कर्म आहे, नित्यकर्म आहे, ते सातत्याने इतरांसाठी आणि अत्यंत चांगल्या मनाने करत असते. दानाने पुण्य मिळते हे अगदीच खरे आहे, पण देणाऱ्याला अहंकार राहतो आणि घेणाऱ्याचे दास्य वाढत जाते. कित्येक लोक तर विविध कामना मनात ठेवूनच दान देतात. अशा दानाचा काहीच उपयोग होत नाही. वर सांगितलेल्या सर्व गोष्टींचा धर्माचरण म्हणून मानण्यात आले तरी पण या पलीकडे आपण जायला हवे असे भगवान श्रीकृष्ण साऱ्या सीमा ओलांडून पलीकडे जायला अर्जुनाला म्हणजेच आपल्या सर्वांना सांगत आहेत. आणि ते म्हणतात की हे सीमोल्लंघन घडायलाच हवे व ही शिकवणही धर्मानेच देणे गरजेचे आहे. नाहीतर
आजचा धर्म कर्मकांडात शब्दजंजाळात अडकलेला आहे. आपल्या भोवती भिंती त्यांनी तयार केलेल्या आहेत. प्रेमशून्य, अनुभूतीशून्य असा हा अर्थशून्य होऊन राहिलेला आहे. म्हणूनच योग्याने मन, बुद्धी, अहंकार परमेश्वराला अर्पण करून या सर्वांपलीकडे जावे व उच्च असे परमपद प्राप्त करून घ्यावे. हीच मानवी जीवनाची इति कर्तव्यता आहे, असे भगवंत अर्जुनाला ह्या 8व्या अध्यायात सांगत आहेत. इथे अक्षरब्रह्म नावाचा 8वा अध्याय समाप्त होत आहे. इथे आपण थांबूया. श्रीकृष्णार्पणमस्तु.